नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंटिग्रेटेड सर्किट हे इलेक्ट्रॉनिक सर्किटचे प्रमुख पार्ट्स आहेत. डिजिटल आय सी टेस्टर्स हे आय सी योग्य रीतीने काम करत आहेत का हे लगेच आणि अचूकपणे तपासण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे साधन आहेत. हे सत्र तुम्हाला आय सीचे प्रभावीपणे टेस्टिंग करण्यासाठी डिजिटल आय सी टेस्टर कसे वापरायचे हे समजून घेण्यास मदत करेल. दिसते. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल: डिजिटल आय-सी टेस्टिंग डिव्हाइसचे मुख्य हार्डवेअर घटक ओळखणे, पॅकेजचा प्रकार, लॉजिक फॅमिली, दिलेल्या डिजिटल आय-सीचे पिन नंबर ओळखणे आणि डिजिटल आय-सी टेस्टर वापरून दिलेल्या आय-सीचे टेस्टिंग करणे. आय-सी टेस्टर पार्ट्स. डिजिटल आय-सी टेस्टरमध्ये खालील हार्डवेअर पार्ट्स असतात: डिस्प्ले युनिट, कीपॅड, झिरो इन्सर्शन फोर्स सॉकेट्स, फंक्शन इंडिकेटर्स, करंट मोड आणि रिझल्ट इंडिकेटर, पॉवर सप्लाय आणि स्टेटस. चला प्रत्येक पार्ट्स थोडक्यात पाहूया. पॉवर सप्लाय आणि स्टेटस. इमेजमध्ये थेट दिसले नसले तरी एक पॉवर सप्लाय इनपुट आणि पॉवर स्टेटस इंडिकेटर बहुतेकदा LED असेल जे डिव्हाइस कधी चालू केले जाते हे सांगू शकते. डिस्प्ले युनिट. सगळ्यात वर अल्फान्यूमरिक डिस्प्ले आउटपुट निकाल आणि संभाव्य इतर माहिती जसे की आय-सी कोड, टेस्टिंग मोड्स किंवा त्रुटी संदेश दर्शवते. कीपॅड. संख्यात्मक की 0 ते 9 सह कीपॅडचा वापर आय-सी क्रमांक प्रविष्ट करण्यासाठी किंवा विशिष्ट कार्य निवडण्यासाठी केला जातो. विशिष्ट ऑपरेशन्स करण्यासाठी फंक्शन की F1 to F4 आणि कमांड की देखील आहेत जसे की क्लिअर, एंटर आणि शक्यतो ऑटो फाइंड, पिन टेस्ट, लूप टेस्ट, ज्या आय-सी टेस्टर्सच्या सामान्य वैशिष्ट्यांसह संरेखित करतात. या कीज वापरकर्त्याला डिव्हाइस, इनपुट डेटा आणि कमांड कार्यान्वित करण्यास अनुमती देतात. झिरो इन्सर्शन फोर्स सॉकेट्स. LED इंडिकेटरसह 2 झिफ सॉकेट्स आहेत. झिफ सॉकेट सहजपणे आय-सीज घालण्यासाठी आणि नुकसान न करता काढण्यासाठी डिझाईन केले आहेत. LEDs पिनची स्थिती किंवा चालू टेस्ट दर्शवतात. सॉकेट्स म्हणजे जिथे तपासल्या जाणाऱ्या आय-सीज ठेवल्या जातात. फंक्शन इंडिकेटर्स. झिफ सॉकेटच्या शेजारी असलेल्या LED इंडिकेटरचा वापर टेस्टिंग दरम्यान आय-सी पिनचे लॉजिक लेव्हल्स प्रदर्शित करण्यासाठी किंवा कोणत्या पिनचे टेस्टिंग केले जात आहे हे सूचित करण्यासाठी केला जाऊ शकतो. करंट मोड आणि रिझल्ट इंडिकेटर्स. डिस्प्ले पॅनेलवर करंट मोड आणि रिझल्ट्ससाठी संकेत आहेत जे आय-सीमधून प्रवाहित होणारा विद्युत प्रवाह, टेस्टरच्या ऑपरेशनची पद्धत आणि आय-सी टेस्टिंगचा निकाल दर्शवते. आय-सी टेस्टरच्या ऑपरेशनच्या पद्धती. आय-सी टेस्टर 2 मोडमध्ये ऑपरेट केला जाऊ शकतो: ऑटो मोड आणि मॅन्युअल मोड. डिजिटल आय-सी टेस्टर वापरून आय-सीच्या कामाची स्थितीची ओळख. यासाठी आपल्याला खालील साधने, उपकरणे आणि सामग्री लागतील: डिजिटल आय-सी टेस्टर एक संख्या, डिजिटल मल्टीमीटर एक संख्या आणि असॉर्टेड डिजिटल आय-सी आवश्यकतेनुसार. आय-सी पॅरामीटर्सची ओळख. यासाठी प्रथम आय-सीवर छापलेला पार्ट क्रमांक पाहूयात. हे आय-सीबद्दल काही मूलभूत माहिती देते जसे की लॉजिक फंक्शन, लॉजिक फॅमिली, कामगिरी, पॉवर अपव्यय, उत्पादक आणि पॅकेज प्रकार. आय-सी टेस्टर वापरून आय-सी क्रमांकाची ओळख. जर तुम्हाला आय-सी क्रमांक माहीत नसेल किंवा आय-सी क्रमांक दिसत नसल्यास तुम्ही तो आय-सी टेस्टर वापरून ओळखू शकता. आता ते करण्याचे चरण पाहूयात. चरण 1. आय-सी टेस्टर तयार करणे. आय-सी टेस्टर बंद असल्याची खात्री करा. परीक्षकाच्या झिफ सॉकेटमध्ये योग्यरित्या आय-सी घाला. ओरिएंटेशन योग्यरित्या संरेखित करा. बऱ्याचदा आय-सीवर नॉच किंवा डॉटद्वारे सूचित केले जाते. चरण 2. टेस्टर चालू करा. पुढील चरणमध्ये डिजिटल आय-सी टेस्टर चालू करणे. चरण 3. क्लिअर पर्याय निवडा. आता टेस्टरच्या इंटरफेसवरील क्लिअर पर्यायावर नॅव्हिगेट करा. यामध्ये आय-सी टेस्टरवरील स्पष्ट बटन दाबणे समाविष्ट आहे. चरण 4. सर्च सुरू करा. यात आय-सी टेस्टरमधील ऑटो सर्च बटन दाबणे समाविष्ट आहे. चरण 5. निकालाची प्रतीक्षा करा.
टेस्टरला त्याच्या डेटाबेसच्या विरुद्ध आयसीचे विविध पॅरामीटर्स तपासण्यासाठी थोडा वेळ लागेल. चरण 6. आयसी क्रमांक वाचा. एकदा टेस्टरने आयसी शोधल्यानंतर तो त्याच्या स्क्रीनवर आयसी क्रमांक प्रदर्शित करेल. तुमच्या संदर्भासाठी आयसी क्रमांक नोंदवून ठेवा. चरण 7. आयसी काढा. कोणतेही नुकसान टाळण्यासाठी आयसी काढून टाकण्यापूर्वी टेस्टर बंद करा. चला आणखी 2 आयसीसाठी प्रक्रिया पुन्हा करूयात. दुसरी आयसी टेस्टरवर ठेवूया. ठेवल्यानंतर क्लिअर बटणावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीन क्लिअर होईल. आता ऑटो सर्च दाबा. दाबल्यानंतर आयसी क्रमांक दिसेल. आता आयसी सुरक्षितपणे आणि अलगदपणे काढा. आता आयसी टेस्टरवर तिसरी आयसी ठेवा. ठेवल्यानंतर क्लिअर बटणावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीन क्लिअर होईल. आता ऑटो सर्च दाबा. दाबल्यानंतर आयसी क्रमांक दिसेल. आता आयसी सुरक्षितपणे आणि अलगदपणे काढा. डिजिटल आयसी टेस्टर वापरून आयसीच्या कामाची स्थितीची ओळख. यात पुढील चरणांचा समावेश आहे. चरण 1. आयसीचा प्रकार ओळखा. प्रथम तुम्ही चाचणी करत असलेल्या आयसीचा प्रकार आणि मॉडेल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या आयसीमध्ये भिन्न कॉन्फिगरेशन आणि कार्ये असतात. त्यामुळे तुम्ही नक्की कशासोबत काम करत आहात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चरण 2. पॉवर ऑफ द टेस्टर. आयसी टाकण्यापूर्वी आयसी आणि टेस्टर खराब होऊ नयेत म्हणून डिजिटल आयसी टेस्टर बंद आहे का ते पहा. चरण 3. आयसी टाका. टेस्टरच्या आयसी होल्डरमध्ये किंवा झिप सॉकेटमध्ये आयसी काळजीपूर्वक टाका. टेस्टरवरील सूचित आकृतीशी त्याचे अभिमुखता जुळवून आयसी योग्यरित्या संरेखित केली आहे का ते बघा. सहसा आयसीवर एक खाच किंवा बिंदू असतो जो पिन 1 दर्शवतो, जो आयसी होल्डरवरील संबंधित चिन्हाशी संरेखित असावा. चरण 4. टेस्टर चालू करा. डिजिटल आयसी टेस्टर चालू करा. चरण 5. टेस्टिंग प्रोसेस. एकदा आयसी ओळखल्यानंतर टेस्टर टेस्टिंग प्रोसेस सुरू करेल. त्यासाठी प्रथम आयसी टेस्टरमधील क्लिअर बटन क्लिक करा. नंतर आयसी टेस्टरवर आयसी नंबर टाईप करा. टाईप केल्यानंतर आयसी टेस्टरवरील टेस्ट बटन क्लिक करा. चरण 6. निकाल वाचा. चाचणी पूर्ण झाल्यानंतर टेस्टर निकाल प्रदर्शित करेल. ते हे दाखवते की आयसी चांगल्या किंवा वाईट स्थितीत काम करत आहे. चरण 7. आयसी काढा. जर आयसी योग्यरित्या काम करत असेल किंवा काही बिघाड झाल्याचे एकदा तुमच्या लक्षात आले तर टेस्टर बंद करा आणि काळजीपूर्वक आयसी काढून टाका. आता आणखी 3 आयसीसाठी प्रक्रिया परत करू. नंतर आयसी टेस्टरवर दुसरी आयसी ठेवा आणि पॉवर ऑन करा. नंतर क्लिअर बटणावर क्लिक करा. आपण समाविष्ट केलेला आयसी नंबर प्रविष्ट करा. टेस्टिंगसाठी आयसी टेस्टरवरील टेस्ट बटन दाबा. निकाल दिसतो. यामुळे आपल्याला आयसी चांगल्या किंवा वाईट स्थितीत काम करत आहे की नाही हे समजते. आता आयसी टेस्टर बंद करा आणि अलगदपणे आयसी काढून टाका. नंतर आयसी टेस्टरवर तिसरी आयसी ठेवा. आयसी टेस्टर चालू करा. नंतर क्लिअर बटणावर क्लिक करा. आपण समाविष्ट केलेला आयसी क्रमांक प्रविष्ट करा. टेस्टिंगसाठी आयसी टेस्टरवरील टेस्ट बटन दाबा. निकाल दिसतो. यामुळे आपल्याला आयसी चांगल्या किंवा वाईट स्थितीत काम करत आहे की नाही हे समजते. आता आयसी टेस्टर बंद करा आणि अलगदपणे आयसी काढून टाका. नंतर आयसी टेस्टरवर चौथी आयसी ठेवा. आयसी टेस्टर चालू करा. नंतर क्लिअर बटणावर क्लिक करा. आपण समाविष्ट केलेला आयसी क्रमांक प्रविष्ट करा. टेस्टिंगसाठी आयसी टेस्टरवरील टेस्ट बटन दाबा. निकाल डिस्प्ले होतो. यामुळे आपल्याला हे समजतं की आयसी चांगल्या किंवा वाईट स्थितीत काम करत आहे. आता आयसी टेस्टर बंद करा आणि अलगदपणे आयसी काढून टाका. हे आपल्याला या सत्राच्या समाप्तीकडे घेऊन आले आहे. या सत्रात आपण शिकलो डिजिटल आयसी टेस्टिंग, डिव्हाइसचे मुख्य हार्डवेअर घटक ओळखा, पॅकेजचा प्रकार, लॉजिक फॅमिली, दिलेल्या डिजिटल आयसीचे पिन नंबर ओळखा आणि डिजिटल आयसी टेस्टर वापरून दिलेल्या आयसीची चाचणी करूयात.
पाहण्यासाठी धन्यवाद. आपण पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूयात.